अजिबात कुणी येत नाही आता पहिल्यासारखं. जर बोलवलं साहेबांनी फोन केला मुकदमनी बोलवलं तेवढ्या पुरतं येतात इथं. जास्त त्रास 4 वर्ष झाला असं नाही कचऱ्याची बोंब आहे, पण आतापर्यंत सुधारलेलंच नाहीये. नाही, लय त्रास झालेला, लय झाले. 30 रुपया कचऱ्याला, 25-30 रुपया संडासाला, काय द्यायचं जुन्या भाड्याच्या कामाला. पुणे शहरात 1.5 लाख घरं ही वस्तीमध्ये आहेत. साधारणपणे 7.5 लाख लोक म्हणजेच पुण्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 20% लोक वस्त्यांमध्ये राहतात. आणि यातील केवळ 30,000 घरांनाच दारोदारी कचरा उचलण्याची सुविधा मिळते. श्वास घे, जोरात घे. काळजीचं नाही, काय काळजीचं कारण नाहीये. दिलेल्या औषधं गोळ्या व्यवस्थित घे, लवकर बरा होऊन जाशील. आणि पण मित्रा, हा तुझ्या घरासमोर कचरा पडलाय, त्याचं काहीतरी विल्हेवाट लाव. त्या कचऱ्यावर माशा बसतात, डास बसतात आणि मग पुन्हा तेच तुमच्या जेवणावर बसतं, आहे की नाही? स्वाईन फ्लू आलाय, तो तर खूप डेंजरस आहे. काळजी घे, ठीक आहे? चल. 2008 साली पुणे महानगरपालिकेशी झालेल्या करारानुसार दारोदारी कचरा उचलण्याचं काम स्वच्छ संस्थेला देण्यात आलं. आज 3,20,000 घरातून स्वच्छचे सभासद कचरा उचलतात. त्यापैकी फक्त 30,000 घरं ही वस्तीत आहेत. शहरात कंटेनरची संख्या साधारण 1200 आहे आणि त्यातील 40 ते 50% कंटेनर अजूनही वस्तीच्या अवतीभोवती दिसतात. माझं नाव राजीव मशीचरण वाल्मिकी. मी 7 वर्षापासून ह्या गलीत ह्या वाड्यात काम करत आहे. मी जेव्हा आलतो तेव्हा इथं म्हणजे लोक खूप लांब जाऊन कचरा टाकत होती. मी आल्यानंतर ह्यांना इथं विचारलं की अहो मी कचऱ्याची गाडी चालू करू का? तर हे म्हटले ठीक आहे चालेल. मी म्हणलं मी कचऱ्याचे 20 रुपये घेणार प्रत्येक घरातून. तर म्हणले ठीक आहे चालेल. मग 7 वर्षाआधीपासून मी इथं कचऱ्याचं काम चालू केलं. आतापर्यंत म्हणजे लोकांचं माझं असं एवढी वागणूक झाली की घरगुती म्हणजे मी कसं ते मला पोरवानी समजतात. मी ह्यांना म्हणजे मावशी ताई माई अक्का असं लोकांना कसं बोलावं. कोणाची आम्ही दार वाजवत होतो, कोणाला हाक मारत होतो. तर ते आमच्या डोक्यात आलं की काहीतरी असं विचार नाही का म्हणजे असं मोठा आवाज आला पाहिजे की त्यांनी लोक ऐकून बाहेर येतील. तर आम्ही जे कॉर्पोरेशनवाले घंटा गाडी म्हणतात ते घंट्याचा विचार केला होता. पण आम्ही म्हणलो घंटा घेऊन कुठं फिरणार. आम्ही शिट्टीचा शोध लावला. आम्ही म्हणलं शिट्टी वाजवायची मग लोकांना सांगायची. आम्ही एक दिवस शिट्टी वाजवली. लोकांना सांगितलं की आम्ही उद्यापासून शिट्टी वाजवणार आहे. मग ते म्हणजे आता त्यांना सवय झाली. शिट्टी वाजली की ते स्वतःहून येऊन कचरा टाकून टाकतात. जेव्हापासून आम्ही स्वच्छमध्ये जॉईन झालो म्हणजे सदस्य झालो तेव्हापासून आम्ही ज्या लोकांनी आमचा कचरा बंद केला त्यांचा टाकायचा तर आम्ही आमचे सुपरवायझर आहेत त्यांना सांगतो. ते सुपरवायझर त्यांच्या घरी जाऊन स्वतः कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही कचरा असं इथं तिथं फेकण्याऐवजी कचऱ्याला येतोय त्याला द्या. हे लोक वल्ला आणि सुका वेगवेगळ्या 2 डब्यात देतात. वल्ला कचरा मी हिरव्या बकेटमध्ये टाकतो, सुका कचरा पांढऱ्या बकेटमध्ये. सुका कचरा मी त्याचा विकायचा उपयोग करतो. मला दिवसातून 30-40 रुपये त्या सुक्या कचऱ्याचे मिळतात. आमच्या दारात म्हणजे स्वच्छतेने एक नवीन मोहीम चालू केली 2 वर्षापासून की दारोदार कचरा वेचणे यासाठी बायका लावल्या. मग त्या बायकांना 20 रुपये महिन्याने आम्ही असे पैसे देतो आणि आल्या तर त्या व्यवस्थित कचरा घेतात आमच्या दारात जरी असला तरी आवाज दिला तर आपण बाहेर नाही आलं तरी कचरा स्वतःहून घेऊन जातात. म्हणजे खूप छान अशी स्वच्छने आमच्यासाठी सेवा उपलब्ध केली आहे. मग त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर रोज त्यांना 1 रुपयासुद्धा पडत नाही. असं 20 रुपये द्यायला काही हरकत नाही आहे. कारण आपल्याला जर कचरा बाहेर नेऊन टाकायचं म्हटलं तर वेळ पण मिळत नाही आणि शिवाय दारात येऊन आपला कचरा घेऊन जातात. ही चांगली सोय केलेली आहे. आणि दारोदार कचरा जे पडतो किंवा आपण नेऊन टाकतो तो वेळ वाचतो. त्यामुळे आरोग्य म्हणजे स्वच्छ राहते. दारात कचरा साठत नाही. फुले नगर वस्ती संगमवाडी वॉर्डचा एक भाग आहे. इथे परिस्थिती अगदी वेगळी आहे. इथे नागरिकांच्या सहभागामुळं आणि स्वच्छच्या सेवेमुळं फुले नगर कंटेनरमुक्त झालाय. लक्ष्मी हनुमंत जगताप. 7 वर्ष झाल्या अवस्थेत काम करते.
आणि माझं कसं आहे, मी 7ला जी सकाळी कामाला जी लागते ते माझं 9:30 ते 9:45 काम होतं. मी वेळेत कामाला लागते आणि वेळेत माझं काम होतं. आणि माझ्याकडच्या नागरिकात पण खूप छान आहेत. अशा कधी माझं आले ना आले तर माझी कधी तक्रार देत नाही. आणि माझी पण कुणाला तक्रार नसते. घरात असल्या तर बाहेरचा डबा मी ओतून घेते. आणि त्या बायका पण मला म्हणत नाहीत की माझा डबा का ओतून घेतला नाही. आणि मी बरोबर वेळेत काम करते. त्या पण बायका येऊन मला कचरा देतात. आणि माझं कुणाशी भांडण नाही, काय नाही. 7-7:30ला माझं काम होतं. आपलं कामाला लागते. 9:30 पावणे 10च्या 11 माझं काम होऊन मी दुसऱ्या कामाला जाते. आणि माझी काय अडचण असली तर आम्ही सुपरवायझरला निरोप देतो. आणि सुपरवायझर येऊन मग काय असेल ती अडचणी आमच्या ते बघतात. मग वल्ला सुका आम्ही वेगळा वेगळा कचरा काढतो आणि 15-15 दिवसाला विकतो. मग तेच आपल्या घरात खर्च करायचा त्या पैशांचा. आणि महिन्याचा पगार येईल ती नंतर त्याच्या पुढं आम्ही गोळा केल्यावर घरातला आम्ही बघतो. मग नंतर ही स्वच्छता संघटना आली नाही, संघटनात आम्ही कामाला स्वच्छतामध्ये आलो. मग आमच्या मुलाला स्कॉलरशिप भेटते शिक्षणाचं, वह्या भेटतात. संघटनातर्फे जर असं कोण गेले ना तर ते इमा पण आमचा मिळवून देतात 30-30 हजाराचा. आम्ही कामाला लागलो ना की पहिलं कंटेनरमध्ये कचरा टाकायचे. मग काय बायका काय म्हणायच्या, ह्या बायकांना देऊन काय उपयोग आहे, ह्या बायका इथनं उचलतात आणि तिथं टाकतात, म्हणून बायका कचरा बंद करायचा. मग आम्ही असं 2-3 वर्ष काढलं. मग स्वच्छता संघटनात आम्ही गेलो ना मग तेव्हापासून आता कंटेनर पण बंद झाले. आणि आम्ही आता हक्काने काम करतो ना, आमचा हक्काचा रोजगार ह्याच्यात भेटतो त्या स्वच्छतामध्ये आल्यापासून. पद्मिनी सीताराम कांबळे. पहिले आम्ही पोत्या घेऊन याचायला जायचो कुंड्यांवर, त्याच्यात काय आमचं भागत नव्हतं. आता जेव्हा स्वस्त संस्थेमध्ये आलोत ना आम्ही, तसं घरोघरचा कचरा घेतो. घरोघर आम्हाला लोक पैसे देतात, त्याच्यावर आमचं घर भागतं. आम्हाला पहिल्यासारखं फिरावं नाही लागत, काही नाही लागत. आणि ते बी आम्ही जोडीने काम करतो. एक जण जरी घरी राहिला ना तर एक जण कचरा घेतो. लोक सहकार्य करतात. एखादा आम्हाला जर आजारी पडलं, हे जर झालं नाही, एखाद दिवस आलं तर लोक सहकार्य करतात. काही बोलत नाहीत, म्हणत नाहीत, काहीच नाही. संस्था चालू झाली 5 रुपये घरापासून आम्ही काम करीत होतो, तर आजपर्यंत करतो. गांधीनगरमध्ये जी वस्ती जी आहे आमची, त्याच्यामध्ये 80%च बायका टाकतात आणि 20% बायका टाकत नाही येतात. पण ॲक्च्युली हा जो कचरा आहे तो सगळा 100% लोकांनी टाकला तर हा परिसर खरंच स्वच्छ राहील. माझं नाव मंदा उत्तम बारसकर. आम्ही 6 वर्षापासून इथं काम करते कचऱ्याचं. वल्ला सुका बायका काही देतात काही नाही देत, तरी त्यांना नाही दिला तरी आम्ही निवाडतो. त्यातलं भांगार बिंगार काय आम्हाला लागतं ते आम्ही घेतो. महिन्याला 2 महिन्याला विकतो. आणि कचरा तिथं गाडीपाशी नेऊन ठेवतो आम्ही. गाडी गेलो झाडून झुडून घेतो, स्वच्छ करतो. नागरिक लोक पण आमच्याशी चांगलं, आम्ही पण त्यांच्याशी चांगलं. पैसे 20 रुपये देतात, कुणी देतात कुणी तर नाही देत. आणि जेवढे घर कचरा देते तेवढ्याचा घेतो आम्ही. त्यांना काय बळजबरी करत नाही, भांडण बिंडण काय आम्ही करत नाही त्यांच्याशी. 140 घराचा कचरा उचलतो आम्ही. सकाळी 7 वाजता येतो, 9 वाजेपर्यंत आमचं काम संपत आहे. या संस्थेत कामाला लागलं आम्हाला, मग कार्ड भेटले, बायकांशी आमची ओळख झाली, त्यांची आमची एकदम चांगले, भांडण नाही काय नाही, व्यवस्थित आम्ही रोज येतो. 7ला घरून येतो, 9 वाजेपर्यंत आमचं काम होतंय. जर एखादी आजारी वगैरे असेल तरी त्याची रिप्लेसमेंट दुसरी एखादी सभासद येऊन घेईल. आमचा कचऱ्याची सर्व्हिस पूर्ण करेल. एखाद्या दिवशी आमच्या कचरा संस्थेच्या सभासद आले नाही तर आमच्याकडे हेल्पलाईनचा नंबर दिलेला असतो, त्याच्यावर आम्ही कॉन्टॅक्ट करून त्या सुपरवायझरशी बोलतो. तेव्हा ते आमच्या कचऱ्याची त्या दिवसाची समस्या सोडवली जाते. माझं नाव संजय श्यामकुमारे. मी राहायला शिवाजीनगर जुना तोपखाना येथे राहतो आणि गेल्या 12 वर्षापासून मी माझ्या आईवडिलांसोबत हे काम करतो आहे. आणि म्हणजे आत्ता गेल्या 3 महिन्यापासून आपण इथे काम सुरू केलेलं आहे. इथं जेव्हा पहिल्यांदा आलतो आम्ही तर आसपासच्या परिसरात खूप कचरा असायचा. इथं आपण काम सुरू केलेलं आहे आणि 3 महिन्यापासून इथं काम आपलं व्यवस्थित चाललेलं आहे आणि भरपूर लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे. सुक्या कचरा, वल्ला कचरा जो आपण कंटेनरला टाकतो आणि तो सुका कचरा आहे तो आपण रिसायकल करण्यासाठी घेऊन जातो. दारोदारी कचरा घेतल्यामुळं आसपासचा परिसर स्वच्छ दिसतो. मी खूप समाधानी आहे. आणि कारण काय, याच्यातून मला डबल इन्कम मिळतोच. कारण का जो सुका कचरा आहे तो मी रिसायकलिंगला देऊन मला त्याच्यातनं बांधण मिळते. त्याच्यानंतर थोडंफार नगरसेवकही बांधण देतात, तर त्याच्यामुळे मी समाधानी आहे. आणि हे काम मला मी मिनिमम 3 ते 4 तासात करतो आणि याच्यानंतर मी बाकीचे काम करायलाही मोकळा पडतो. मी दुसरं काही काम करू शकतो. मी संध्या ढमाले. मी गेले 3.5 वर्षापासून स्वच्छमध्ये काम करते आहे.
तर साधारण आमचा अनुभव आत्ताचा असा आहे की सोसायट्यांमध्ये वगैरे नागरिकांना पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नसतो, कारण दारादारामध्ये जाऊन त्यांना सेवा मिळते. तशी वस्तीमध्ये पण आपण दारादारामध्ये जाऊन सेवा देतो, परंतु वस्तीच्या लोकांची काही लोकांची मानसिकता नसते की आपल्याला जर दारादारामध्ये सेवा मिळते तर आपण त्यांना त्या सेवेचा मोबदला दिला पाहिजे. तर तसंच इथं खैरेवाडीमध्ये पण होतं आणि खूप मगाशी संजयने सांगितल्याप्रमाणे की खूप अस्वच्छता होती आणि म्हणून इथं जे नगरसेवक आहेत ते इथे राहतात आणि त्यांना असं वाटलं की वस्तीमध्ये इतकी अस्वच्छता आहे ती कचऱ्यामुळे आहे, तर स्वच्छतेचं जर काम इथे सुरू झालं तर ही अस्वच्छता कमी व्हायला मदत होईल. आणि म्हणून त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही हा मुद्दा मांडला की आम्हाला इथे पैसे मिळायला पाहिजे तर आमचा माणूस इथे काम करू शकेल. तर त्याच्यावर त्यांनी ती जबाबदारी घेतली की ठीक आहे, नागरिकांनी जरी नाही पैसे दिले तरी मी ती जबाबदारी घेऊन ते तुम्हाला जेवढे घरं आहेत त्यांचे पैसे देईल आणि तुम्ही हे काम सुरू करा. खैरेवाडीमध्ये नगरसेवकांनी पुढाकार घेऊन कचरा उचलण्याची सेवा तर सुरू केलीय, पण हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा उचलण्यासाठी सेवा शुल्क द्यायची तयारी दाखवणं गरजेचं आहे. सुमन भगवान लंकेश्वर, इथंच काम करते मी 7 वर्ष चालू. ते आमच्या नातू आहे ना, त्यांना पण वह्या पुस्तकं सगळं भेटते आणि स्वच्छतामध्ये आपण चांगलं काम करतो आणि इथली नागरिक पण माझं सहकार्य चांगलं करतात की माझं फोटो पेपरला आले इंग्लिश. आणि असं काम एका दिवशी मी नाही आले तर इथल्या बाया काय बोलतात की मावशी आज आली नाही क्या, आणि आपण एवढं इमानाने काम बी केले. सोसायटी व्यवस्थित काही देत नाही आम्हाला, उलटा हाडझिड तुम्ही इथं बसा तिथं बसा, तुमचं पाणी तांबेत देणार नाही, एखादं मुटकी ग्लासमध्ये आम्हाला पाणी देणार आहे हे लोक. म्हणून पैसा विचारायला गेले ना, आता या महिन्यात पगार नाही भेटणार तुम्हाला, पुढच्या महिन्यात पगार भेटन, आम्ही खाणार काय. सोसायटीत काम करते, चांगलं आहे ना काम. हा काम चांगलं आहे. बायका लय बोलतात, बायका खाडे झाले 8 दिवस तर म्हणजे तुम्हाला 10 रुपये देऊ 5 रुपये देऊ, तुम्ही 8 दिवस आलेच नाही. त्यांना कळत नाही आजारी बिजारी पडले का काय. मग पगार बी जवळ आल्या म्हणजे तुम्हाला 5 रुपये देऊ, 5 रुपयेच घ्या मावशी तुम्ही, पैसे नाही तर आमच्याकडे सुट्टी. आणि त्यात 500ची नोट, मग 10 रुपये घ्या 5 रुपये घ्या असं करतात. येतच नाहीत पैसे. मग कपडे वापस त्यांचे सुकायला चालला टाकलेले असते तर म्हणतात याला हात नका लावू त्याला हात नका लावू. बकेट असे धुवायला लावतात, कचरा बकेटमध्ये चांगलं पुसून घ्या, खाली सांडू नका. घरातून कपडा देतात, जिना पुसायला लावतात, कपडा धुवून आणा अजून डबल पुसून घ्या, पोतं चांगलं वर उचलून घेऊन जा, नीट गाडीत टाका. आमची फरशी खराब होती, जिना खराब होतो. मैं सुंदरबाई शाला आंबेडकर वस्तीमध्ये काम करते. और लोक चांगले है, अपने घरचे वाणी वागवते. कधी 1-2 दिवस नाही आले तर बी मावशी काय झाला होता काय नाही, घरचे वाणी दुकानी विचारतात, सगळं व्यवस्थित येते. ज्या मावशी काय खाडे झाले तो बी काय नाही बोलत आम्ही. मला म्हणते चहा प्या पाणी प्या, साबण देतात हातात धुवायला. लोक जाऊन बाहेरचे कचरा काढून येतात, बाहेरचं स्वच्छ करून येतात, घरादारा बाहेरचे. आता आपली झोपडपट्टीत आपली वस्तीमध्ये कशाला घाण ठेवायचा, म्हणून आम्ही आपली झोपडपट्टीत स्वच्छ ठेवायच्या, म्हणून आम्ही आपली झोपडपट्टीत कामं करतात, स्वच्छता ठेवतात. नागरिकांच्याकडून सेग्रिगेशन करून आलेला कचरा आपली घेणारी यंत्रणा ही पुन्हा एकत्र करते. त्यामुळं नागरिक म्हणतात की आम्हाला सेग्रिगेशन तुम्ही वेगवेगळा करायला लावला आणि नेताना मात्र तुम्ही एकत्र करून नेताय. त्यामुळं आपल्या यंत्रणेवरचा सामान्य नागरिकांचा विश्वास नाही, कारण आपली यंत्रणा तेवढी सक्षम नाही. याच्यासाठी पहिली गोष्ट पुणे महानगरपालिकेची कचरा वाहून नेणारी यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नागरिकांना कडून कचरा घेत असताना रॅक पिकर्सला प्रत्येक महिन्याला प्रत्येक माणूस वेळेवर पैसे देईल असं नाही. जवळजवळ 50% नागरिक हे कचरा गोळा करणाऱ्याचे पैसे पेड करत नाहीत, कारण ते म्हणतात आम्ही कामाला गेल्यानंतर तुम्ही कचरा गोळा करायला येता, किंवा आम्हाला लवकर कामाला जायचं असतं त्याच्यात तुमची गाडी येत नाहीत. अशा अनेक समस्या जशा रॅक पिकरच्या आहेत तशाच त्या कचरा देणाऱ्या नागरिकांच्या बी आहेत. आणि म्हणून याच्यासाठी टाईम टेबल असणं गरजेचं आहे. आणि 50% जर कचरा गोळा करणाऱ्या लोकांना नागरिकाकडून मिळत असेल तर 50% जे नागरिक देत नाहीत त्याच्याबाबत महानगरपालिका प्रशासनानं
त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि पार्टिसिपेट झालं पाहिजे. आणि जितकी यंत्रणा जेव्हा जशी आपली सक्षम होत जाईल त्यावेळेला या रॅक पेकरची यंत्रणा अधिक सक्षम होत जाईल आणि नागरिकही त्यांच्या त्या याला चांगला प्रतिसाद देतील आणि नागरिकही टप्प्याटप्प्यानं सगळे त्याच्यात सहभागी होतील. ओल्या कचऱ्याचं नियोजन वस्ती पातळीवर सुरू झालंय. हे गरजेचं आहे आणि सहजपणे शक्य देखील आहे. कर्णे गुरुजी गांधीनगर इथल्या नगरसेवकांनी स्वतःच्या घरी ओल्या कचऱ्याचं खतात रूपांतर करून नियोजनाचं एक आदर्श उदाहरणच दिलं आहे. कचरा टाकतानाच एक 10-12 वेळा असं फिरवलं मुळं मिक्सअप होतं आणि त्याच्या एकदम बारीक कूट झाल्यासारखं होतं. असं त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं खत मिळतं की जे अगदी माती त्याची तयार झाल्यासारखी होते. त्याला कुठल्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही. आणि याच्यात असे तयार झालेलं खत आम्ही एका अशा ड्रममध्ये साठवलं. इथं आम्ही लसूण लावला होता, तो लसूण निघालेला आहे. त्याच्यानंतर एक इथे याचं झाड आहे टोमॅटोचं. नामदेव, मला असं कळालं की तुझा मुलगा आजारी म्हणून. हा, ते तापानं फणफणला होता जरा, पण आता डॉक्टर येऊन गेले. ते म्हणले की काळजीचं काही कारण नाही. हो का? कशामुळे झालं हे? काय म्हटले डॉक्टर? ते कचरा आहे ना, ते कचऱ्यामुळं त्याच्यामुळं झालं असं सांगितलं त्यांनी. कचरा उचलायला पाहिजे असं ते म्हणत होते. कचऱ्याची जी घाण आहे, ते माशा आणि डास बसतात ना, मग ते जेवताना मग ते असं सांग. मी तुला हे समजून सांगत होते की हे जे होतंय ते कचऱ्यामुळे होतंय. हां, तर दवाखान्याला एवढे पैसे घालवलेस, हां, तर तू ते कचऱ्याला 30 रुपये महिन्याला देऊ शकत नाही का? आता तू सांग, आपण मोबाईलवर किती पैसा खर्च करतो की नाही खर्च? 100 रुपये तरी करत असेल की नाही महिन्याला खर्च? मग तेच पैसे आपण कचऱ्यावाल्यांना 30 रुपये महिन्याला देऊ शकतो की नाही? हो. तर कचरा आता ह्यापुढे बायकांना